तर राम राम भाऊ सुनी जय कानादेस. तर स्वागत आहे तुमनं परत एक सावा आपला एक नवीन रोस्टिंग व्हिडिओ ना संगे. आणि हा माहिती आहे मला की बराच मुकला दिवस ना गॅप पडी जायले नाही का. तुम्ही बराच जण वेट करतात की व्हिडिओ कवई आणि व्हिडिओ जरा चांगलाच लय नव्हता ह्या पाहिले कारण की आपलं चॅनल बी मॉनिटाईज होई गे त्याच खुशी मग जरासं आता रवबन लटक सुद्धा आपण नाही का. आणि बराच एवढं ना प्रश्न असे आहेत की इथला दिवस कथा गायब होता. इथला दिवस मी थोडा नाही का म्हणजे जत्रा वगैरे चालू आहेत तर ऐराणी रोहित ना संगे तमाशा गरीब की मजबूरी नहीं समझते ये लोग. खरं तर राणी कुमावतने आपले ओरिजिनल आयडीवर ब्लॉक कर दिले मग थोडा आपण त्या गम्मा होतो तसे बिशी काही नाही. तुम्हाला भाऊ काही कोणतीही डॉन दिवाना नाही कधी कुठल्या. तर चला आपला रोस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूत आपण. तर आपला पहिला खिलाडी आहे अली खाटिक 88. येनाबद्दल मी कायच बोलू नाही का. येना गाणं कोणता केडा आहे की हा डायरेक्ट देवी देवताच ना नाववर मजाक उडावस नाही का. आता ते एक गाणं होतं आपलं जुनं ते बानूतुना वाडामा मेंढीनं कोकरू. तर याने काय करत त्या बानूना जागावर सालीतुना वाडामा मेंढीनं कोकरू म्हणजे यासनी विचारशक्ती इतली खाल्ला लेवलवर आहे ना. आको हाऊ भाऊ त्याला सपोर्ट करस नाही का. हाऊ भाऊ इथला गाणं इंडस्ट्रीमा नाव कमाली दा पण बाकी काही नाही. थोडं कोणतं बी गाणं काढशात कोणतं बी व्हायरल होई जाई आता तशी नाही चालव. आता हिला गेले मी जय खानदेश भाऊ सोनी. मी अली खाटिक आणि भाऊ सोनी व्हिडिओना अर्थ असा आहे की एक गाणं आहे सालीतुना वाडामा मेंढीनं कोकरू त्यांना धार्मिक एक पण शब्द नाही पण ते गाणं बानूतुना वाडामा मेंढीनं कोकरू हे गाणाले मॅच विराना भाऊ सोनी. तर ते मॅच वही नाही राहणार तू चोरी करेल तू काय बोलू मी म्हणजे मॅच वही राहणार काय 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 बोल ना त्याला स्वतःला माहित नाही. मॅच नाही वही राहणार तू ते गाणानी कॉपी करीस नाही बनाडेले पण तुमले असे वाटणं काना देशमा कोणता बी गाणं चलावा चाली जातील पण आता अशी नाही भाऊ नाही का. तरी पण आपला ज्या भाऊबंधू आहेत तेच ना जर त्या गाण्यापासून मन दुखाय राहणार तर मी तुम्ही खरंच मन पेंग माफी मागस. आणि ते गाणं मला तुमनापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही भाऊ सोनी. गाणं बनत राहतील गाणंच ना काही मोठा विषय नाही. तू गाणं बनव कोणतं बी गाणं चोरी करा तुम्ही आमले काही लेणं देणं नाही आहे पण जर आमना धर्मावर आमना समाजावर बाती तर मग प्रॉब्लेम होऊ शकत तुमले. तर मी ते गाणं युट्यूबले पण डिलीट कर दिले आणि इंस्टाग्रामले पण लवकरच ते गाणं डिलीट होई जाणार आहे. तरी मनी बडा असले विनंती की ते पावरीवर कोणीच रील बनवू नका आणि साली पावना पावरीवर रील बनवू नका. आणि प्रत्येक आर्टिस्ट प्रत्येक कलाकारनं फक्त आपलं गाणं लोकसपर्यंत जावले पाहिजे त्यांना लोकसनं मनोरंजन व्हायला पाहिजे आणि आपली खानदेशी ऐराणी मायबोली भाषांना आईस तर चुकाय राह ना मग तुम्हाला की लोकेशपर्यंत जाऊन पाहिजे. तुम्ही हा विचार नाही करणार की आपली संस्कृती बी पुढे लई जाऊ शकतास का आपण. तुम्ही फक्त तुम्हाला गाणं पावसाडा मागेत कशा बी गाणं काढशात कशा बी पावसाडा मागे लागशात असे तर नाही चालस ना भाऊ. आणि मी परत तुम्ही माफी मागस आणि ते गाणं लवकरच इंस्टाग्राम वरून पण डिलीट. बात माफी नाही फक्त बात एवढी आहे की देवी देवता स्वर मजाक नको आवडावा बाकी चाल द्यावाडं नाही का. बिंदास गाणं चोरा कोणता बी काही लेणं देणं नाही. आम्ही बी नाचताच तुम्हाला गाणं स्वर असे नाही की हेट करा होतं हेट आमले तुम्हाला काही लेणं देणं नाही आई काही हेट करा जुक तसे बी नाही तुम्हाला मा. तर आपण काही कमेंट वगैरे पण वाचिल कमेंटमा काही लोक तर मला अशा बी दाखवायलेत नाही का की त्यातले म्हणजे फरक नाही पडणार भाऊ की देवी देवताच ना मजाक उडणार नाही का. कमेंटमा त्या पुरा असं तेच ना प्रेम दाखाडी राहणार आणि ते प्रेम का दाखाड राहणार ते बी देखूत. तर आऊ भाऊ श्याम पवार वैयक्त तसंच होते आणि नाही वैयक्त होतीन तर आता वै कितली शात श्याम पवार 201 याने आखो छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा टॅटू काढी ठेवले छातीवर. हा भाऊ तुम्ही कधी कोणता समाजले ठेस पौशी असे गाणं बनावं नाही काय टेन्शन नका करू भाऊ. आऊ इथला डामराय क्या चोरी चोरी व्हिडिओ बनाडस अशी वय गे तशी वय गे आई गलत आहे ते गलत आहे लोसन गलत आहे. खरं तर आऊ खालतून वरतून गलत आहे. याने बुद्धिपुरी मागे राही झाले नाही का. असं देवी देवतासवर मजाक उडे राहणार तडे सांग राहणार तुम्ही असे कोणतं गाणं बनाय नाही. जर गाणं बनाई देले त्यानंतर आई जो तो व्हिडिओ बनाय राहणार आई का बरं बनाय राहणार त्यांनी तसं कर म्हणून त्याला व्हिडिओ बनवणार पडा तडे तुला साफ साफ दाखाय राहणार तडे तरी तू चाहूही राह ना. तरीका है भीक मांगने का. छातीवर एवढं छत्रपती शिवाजी महाराज गोंदिलेले बरोबर गोंद तर गोंद पण त्या गुण तरी शेत का तुम्हा. छत्रपती शिवाजी महाराज त्या आपला मंदिरे वाचाडान कुठं त्यांनी कितला लढा लढात आणि तू आपला देवी देवता सर्व मजा कुठे राहणार तडे कमेंट करा ना की तसं तुम्ही गाणं बनाडवत नाही आणि काही टेन्शन नका लिहू. का बरं टेन्शन नका लिहू. टेन्शन लेणं पडी जर वाईट गाणं बनाडतील किलोमीटर नाही हिसाबतून वाचतील. आता एक काम करूत आपण नाही का ये ना बी तर नंबरच लागणार आहे श्याम पवार ना अली खाटिकले आपण आठच बंद करूत. फक्त यातले लास्ट एकच सांगणं की नवीन फिरी अशा गाणं नका बनाडा जडे आमना देवी देवताच ना मजा कुडी. बाकी तुम्ही कोणता बी गाणं चालावा नाही का. खाली सीडी आहे का तुम्ही
काहीच वांदा नाही. तर दुसरा खिलाडी आपलावाला श्याम_पवार_201. मी तर कमेंटमा तुमले दखाडा जाऊ. या भाऊने ना एक व्हिडिओ बनाडले, त्यांना तर मला असे वाटणार तो मालेच बोलेले नाही का. आणि ते बनाडानं म्हणजे ते बोलानं कारण पण त्यांना मला माहिती आहे की तो काबर बोलेले. बट पोल खोल सुद्धा आपण. जय शिवराय पब्लिक, जय खानदेश. हा व्हिडिओ सगळा कलाकारासाठी आणि सगळा ट्रोल मारणारे बर का. आपला कोणी बाणकोरी डागेले का किंवा केना बाग कापी डागेले का किंवा आपला सोबत कोणी जाती दुश्मनी आहे का पहिल्यापासून डायरेक्ट बापदादापासून त्याने व्हिडिओ मा नाही डायरेक्ट गरजेन गोळाला टाका तुम्ही. आई मला सांग नाही तुमले कोणी आपला गावना नाही शिवना नाही कोणी पुढे गये का डायरेक्ट त्यांना व्हिडिओ उचला ना त्यांना नाव नाही बदनाम्या करा ना ते पण दुसऱ्यांना सांगावर. आई कोणी सांगावं. पहिली बात तर कोणा सांगावर आम्ही करतो नाही. करणं बात खतम. तुला मायक नाहीये गाणं इरा ना मग त्यासनी कुर्ता चांगला व्हिडिओ बनाय देऊ जशी आई तेच होतं. आता तू या व्हिडिओ पुढे नाव लिहिशी विनोद कुमावत ना का बरं लिहिशी. कारण की तुला गाणं येले मोठला रील स्टार कोण आहेत काना देशमा त्याच आहेत. ओ सॉरी त्या खान देशमा आहेत आपण काना दे तर मोठला रील स्टार कोण आहेत त्यासले धरी लेवा ना त्यासना साईडला वही जाऊ ना आपलं बी गाणाने रीच वाढवा नाही. दुसरं तू काय करा ना काहीच नाही. व्हिडिओ बी तोच आहे शेवट मग तू दखाट दिशी तू काबर बनाडेला व्हिडिओ. आई कोणी सांगेल असं तुम्ही मोठा एकदम फेमस होईल असेल एकदम मोठा कलाकार होईल असेल का असं घरी जाण तुम्ही. अरे नाही रे तो विनोद कुमावत ना पण गच्ची व्हिडिओ द्या मी त्या बोल डायरेक्ट कोणी पण ट्रोल मारा डायरेक्ट. सांगितलं आशा राहणार जशा विनोद कुमावतनी काही इज्जत नाही आणि कोणी बी धरीन त्याले मारा ना ट्रॉल. तर तशी काहीच नाही बावड्या. खरं तर आशा राहत नाही का की तेच ना विकडे ना कडे काहीतरी वही इथला क्यूट फिल्टर लावतोस त्या ते आता माले खटकी घे मी रोस्ट कर दिलं. आईच कारण होतं दुसरं काही कारण नाही होतं फक्त क्यूट फिल्टर लावतोशा. रोस्ट करणं होतं तर कर त्याला काही कारण नाही आहे. त्यांनी इज्जत राहू नको राहू आपले त्यांना शिकायले ना देणं नाही आहे. आता देख तुले रोस्ट करा काय इज्जत नाही बात. तो भाऊ सुद्धा आपला माहिती आहे ना दुसऱ्या ठिकाणी काम करत आहे. त्या भाऊ लक नसीब ओ नसीब सुरत्या ते गाणं उडी गे तो भाऊ मस्त फेमस होई गया बर का. आज सुद्धा तो बोलले तसं नॉर्मल जिंदगीच वाटस मी सुद्धा भेटेले आजूबाजू ज्या राहतस त्या सुद्धा भेटेलो त्या भाऊ सुद्धा आपला माहिती आज पण नॉर्मलच आहे. 1 मिनिट मग माणूसले जज करू शकस इथली सुपर पॉवर आहे तुना वा आणि चालू त्यानावर व्हिडिओ बी बनाट दिशी. हा एक जास्त मोठी सुपर पॉवर आहे. काहीच नाही ये नाही ना तद्दन बट लबाडीना धंदा आहे तेच नावाला येणंवाला एक गाणं इरा ना एक नाही येणं आता 2-3 गाणं काढत वाटतं मना अंदाजे नाही का. पहिला तर गाणं मनात नाववर आहे मनाशिवाय बी तर कोणा धकीर आहे. ये ना फक्त ते गाणं बी नाही इरा ना ते गाणं येले व्हायरल वगैरे करान करता त्या मोठा लासना खाले सॉरी मोठा लासना जागे जाणं पड ना म्हणून तेच ना फेवर मग व्हिडिओ बनाड ना बाकी दुसरं काहीच नाही. मनासोबत सुद्धा पहिले बोलत जाय झुमकावाली जवळ गाणं उंटना त्यांना पहिले सुद्धा रातले अर्धे रातले मनासोबत बोलत जाय. क्या बक रहे हो मादरचोद. रातले अर्धे रातले म्हणजे का बर सॉरी वही तेच ना पर्सनल काही काय बोलू. आणि मला सुद्धा स्वतःला वाटायला लागायचं नाही बा झुमकावाली गाणं उन्हा त्या भाऊ बदली घ्या बरं का. नाही मी आता नाशिकला गेलो तो भेटणं होतो तो भाऊ ना स्वभाव आज सुद्धा तसा. मला एक समजत नाही या कडे बी जातात नाही कडे बी कोणते बी भेट येतात इथला रिकामा टाइम शे काही असं ना बा. अशा तर भलता बिझी शेड्यूल दाखवत त्याच्या कोणी स्टोरी टाकणे राही गरीब माणूस नाही गाणा विनानी. आणि असं नाही बरं का तो भाऊ मला सांगा मी बनही राहू बा असं काहीच नाही. कारण की तो भाऊ सोबत नाही असा गच्ची कलाकारासोबत चालू आहे आजकाल. तो भाऊ सुद्धा दुसऱ्या ठिकाणी काम करत जाय मग गाणं काढत जाय त्या पैसाच ना बाई ना साला एक समजच नाही. माणूसले जो मोठं वनर असतो मोठ्याला सपना दाखवतो मग त्या मोठ्या गोष्टींना विचार करस. मोठं व्हावं नंतर राहणं लगेच मागला पास्ट याद करस आणि मी आई काम करून ते काम. तू फेमस काबर व्हायले तू इथला पुढे काबर जायले या जुन्या गोष्टी काढून कुर्ता खाट जायले का. आज पुढे गया आज दे का कोडेशे सचिन कुमावत ना मागे दुसऱ्याचा बदनामी करीस आणि आपण लोकेशनी नजरमा हिरो नाही बनजावाय. आता मना ती कलाकारी आहे ती कलाकारी करा न रोस्ट करीन चॅनल मॉनिटाईज डॉलर येते ना ते माहिती आहे का येडा. तो भाऊ तसं व्हायला काम करीस आणि आपला खानदेशी नजरमा हिरो आपला खानदेशमा नाही आपला महाराष्ट्रमा नाही इंडियामा पण नाही बाहेर देशमा सुद्धा गाणं चालेल. आडे तर चालेल यात बाहेर देशमा सुद्धा ते गाणं चालेल त्या भाऊना. इथले तर काही बडी बात नाही बाहेर देशमा गाणं चालना मना स्वतः ना ब्लॉग वगैरे टाकू मी म्हणा युट्यूब चॅनल त्या विदेशना लोक देखेल कॅनेडा बटीस नाही म्हणा मित्रच ना मला फोन होणार की ब्लॉग वगैरे मस्त. इथली काही बडी बात नाही का तर इथला काही फोन कमी राहू नको तू. सगळा कलाकारेस ना असं लिरायनात एक एक ना व्हिडिओ टाकी लिरायनात एक ना
अशोक भाऊ बी आते विनोद कुमावत ना त्यांना सांगितली राहणार कोलॅबरेशन वगैरे बदनामी करी कोण राह ना मजाक मस्ती तर चालच ना. हाई बात खरी शे मना भाऊ स्ट्रगल कधी कोणले दिसत नाही आणि लोके बदनामी करतस पण एक गोट शे बदनामी करीसन कधी त्यासनं भलं पण होत नाही. खरं नाही भाऊ तुला बी होई गे ऍक्सिडेंट. बाकी देवले एकच प्रार्थना आहे चांगला होशे भाऊ तू जरा दकी दुखी गाडी चालावा नाही का इथली बी गाई गडबडी मा कुठे शोले नका जावा. नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय खानदेश. मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं भाऊनं गाणंही गाणं नवीन आणि भाऊनी नाशिकला शूट केले ते तर आम्ही ऑलरेडी प्रेडिक्ट करलेलं होतं आई बट वाह ना पहिले येणावरतून माणूस नाही आणि बाकी नसले अजून बी जरा असे वाढच होई की खाली फुकट मा मी बोल रहा नू तर तू व्हिडिओ बंद कर आणि निघ जाय नको नको तू व्हिडिओ कारण की बडाले साफ साफ दगाय राहणार त्याच गोष्टी चालवणार नाही का. अहो बी काही इथला दूध ना दोल नाही आहे हे ना अजून एक व्हिडिओ आहे जन्मा येणे एक जणले नाही का म्हणजे पोक करेले पोक कोणले समजच नाही होतं मी सांगा पोक म्हणजे नाव लिहिले पण ते नाव बी त्याने अशी लिहिले की नाव नाही लिहिले मी सांगितले सु कोण नाव लिहिले. जय खानदेश पब्लिक एक संज्ञा आहे त्या संज्ञानं नाव आहे अशोक. समजने वाले को इशारा कॉपी. हा तिने बाय येणार रानातून हा बाय असले फोन करी करी सांगस तू की श्याम पवार म्हणा पहिलेच ना व्हिडिओ बनवून राहणार पण मनापेक्षा जास्ती फेमस नाहीये. पण पहिली बात तू ना नाव 22 पर्यंत कस काय जाय राहणं लेकिन यार यहाँ में पिघल गया. अच्छा 22 मा भी फेमस आहे का भाऊ. तिने बाय येणार रानातून तुना माहिती काम चोट लावला नाहीये मी दुसरा राज्य मारास मी खानदेश मा नाही राहस दुसरा राज्य मारास मी गाडी चालावस समज ना का. देख ती सांगा नाही बात नाहीये तू गाडी चालावस तू ना तोंडच बोंब मार देस की तू गाडी चालावस बटा ड्रायव्हर लोक नाही बरं का फक्त आहो तुला माहित नाही एक फोन लावा का भाऊ इसू मी पण पैसा लागतील. मग इथलं मोठं जर नाव कमायले हो त्या व्यक्तीने तर तो पैसा ली ते गाणं कॉपी करीन का वय ना त्यांनी कमायले नाही का मग त्याच गोष्टींना तो फायदा बी उचली नाही का. बाकी असे काही नाही की फुगड तू बी जाऊ नाही वर द्या तू काय फुगड मारच नाही वय एक उदाहरण. आणि तू ना बायासले फोन लावा ना धंदा सोडी दे तुला पहिले पण येल होतं की बायासले लाई मार. हाय बात खरी आहे बाईसले इन्व्हॉल्व नका करत जावा नाही का माया बहिणीसले दूरच राहू देत जात जावा या कॉन्ट्रोवर्सी वगैरे जे बी ना त्या गोष्टीच पण माया बहिणीसले दूर राहू देत जात जावा तुम्हाला गाणं कितला दम आहे ना ते दा काढत जात जावा. मागे एक गरीब पोऱ्या टार्गेट करा होता तू तो पण काही बोललो नाही होतो नेमकी याने इंग्रजी खराब आहे का मी मना कान खराब होई झालेत. हा ते माले कानवर ऊन की तू मनाबद्दल सांग राहता म्हणे श्याम पवार मना पहिलेच ना व्हिडिओ बनवून राहणार पण मनापेक्षा कमी फेमस आहे तुनापेक्षा कमी नाही फेमस आहे मी. तू ज्या टाइमले व्हिडिओ इंस्टाग्राम लॉगिंग करेल होता ना व्हिडिओ टाकासाठी तशा विषय नाही भाऊ तुला अख्खा व्हिडिओ ना व्ह्यूज मिळेच नाही ते ना एक गाणं ना व्ह्यूज त्या टाइम ना व्हिडिओ मना देखले बेटा समज ना त्या टाइमले मी मार्केट गाजाडी चुकले. अवच तर प्रॉब्लेम आहे गाण घी सही करीस नाही चाली तुने वाली पण इथला फेमस तुने वहिले जिथला तो होई जायले आई बात खरी आहे आणि तू बी एक्सेप्ट करले इगोवर लिहू नको प्रत्येक ठिकाणी इगो काममा नाही यस. तुला ते आज ना व्हिडिओ चाली राहणार होती ना तुला त्या टाइमले म्हणा त्या टाइमले चालेल 2022 मा हा चालना बी होती ना त्यांना गानासवर रील जर बनाय होई तर समज ना हा समजी ले जो नाही ना विचार करी ले जो समज नका तुले श्याम पवार म्हणत शाले गावना लोकेसले असं वाटस मुंबई. बाकी माले काय माहिती आहे ट्रेन मध्ये किस नाही येले ना ते नानानी यादी लागणे वाले नानानी बी अशा रेल्वे मध्ये व्हिडिओ बनवलेले आणि मोस्ट ऑफ ना व्हिडिओ अशा आहेत ना की एकदम नाना जसा व्हिडिओ बनवस ना त्या टाईप ना व्हिडिओ येणार बी आहेत आणि येणं मतलब म्हणजे अहो नानानी एकदम थर्ड क्लास कॉपी आहे. वाटस मुंबई मध्ये जावानंतर पोरे मजा मारतस पण जो वाटे राहस ना त्यालेच माहितीचे पैसा कमावासाठी कितला धक्का खाना पडतस. कटोरलीसनी जर गर्दी मग घुसशात तर धक्का लागते नाच यसले तर असे वाढत ना आमना 1-2 लाख फॉलोअर्स आहेत म्हणजे आमच्या डायरेक्ट सलमान खान लेवाली मुंबई सारखे सिटी मा लंड ले ले मेरा. काय बोले माणूस यांनी छातीवर छत्रपती शिवाजी महाराज गोंदी ठेले आणि येना कामे भाऊ 50 वाला ग्लास कितला दिला. पहिली बात तर भूषण भाऊ तू येणार सांगे कोलॅब कावर करा अशी कोणती मजबुरी होती. हा ती बात आलं की त्यांनी तुला रावण्या करा होती अरे म्हणजे गाणं राहा ना समजत जावा पावड्या 100 रुपयाला दिला. मग समोरला इथला तुला पागल बी दे काय ना की 50 वाला ग्लास विचारा ना तू त्याला 100 वाला ग्लास दाखडशे आणि तो ली समोर देख कोण आहे भूषण भाऊ
का हो ते व्हिडिओ मग 50 रुपये सांगितले ना तुम्ही पण या की फॅन कॉलिंगले आणि या का खानदेशले माहिती की मी गल्लास 50 ले जावस बॉस मग काही जाक मारायला विचारा ना मत कर लाला मत कर. जिंदगी ये ना संगे कमी खीर आहे क्या खेकडा ना संगे खीर ना. काबर रे यार जेमिनी काबर वन होई भाऊ. अरे देवबा भर पाणी मग उभं राहायचं सांग राहणं मी तुले. शेतकरीची जिंदगी शेतकरीना पीक खराब नको करू कारण शेतकरी चांगला राहील तर पिकाडी. आणि काय माहित लोकेश ना अशा काय फंड आहे नाही का. आईच जागेवर जर एकदम कडक उन्हाळा पडताना तर हा उन्हाळ्याबद्दल व्हिडिओ बनवता. देख भाऊ देवनी चुकी काहीच नाही. लोकेशनी वातावरण खराब कर दिले नाही. ते टाइम टू टाइम पाणी आणि टाइम टू टाइम बड्या गोष्टी वैरण त्यात नाही का. फॉल्ट लोकेश नाही देवना काहीच फॉल्ट नाही. देव बट बरोबर करी चालू होतात लोके जिथला नाशेल होतात ती गोष्ट लई बिगाडी टाकी नाही का. प्रदूषण वगैरे खराब होई कवय बी कितला बी पाणी पडतात जटे पाणी पडान पाय तटे पाणी नाही पडत. या गोष्टी त्यांनामुळे वैरणात देवने काहीच चूक नाही आहे. अहो तो माणूस आहे जो आदला पुरा ज्ञानलीस ने व्हिडिओ बनाडास. अहो तो जे तवय जग सलामत राही आवडतं ले थोडं आवडतं लोकेशनी लेव्हान पाय. इलेक्ट्रिक गाड्या आहेत इलेक्ट्रिक गाड्या ल्या मजा करा नाही का. मला तर स्कॉर्पिओ ले नाही आखो. अरे बामदा भले 7 जलमना वादा करेल तुले प्यार मा तिनी पण तिनं बापनी तर एक कानपडा मध्ये दिन तिले की 7 जलमनी बातच सोड दे एकच दिवस मा बोली जाई ती तुले. बढाले त्यांना मायका समजत भाऊ गांडवर 2 फटका पडणार का डायरेक्ट आंग काढल्यावानं. समोरना व्यक्ती वाईट आहे का चांगला या निर्णय ना आपण स्वतः लिहान पाहिजे कारण की दुसरा ना सांगावर एक निर्णय कधी लिहिलं नव्हतं लगेच तुम्ही काय बी व्हिडिओ बनत देतास ना त्यांनावर बैतास. करूत तर करूत काय पुरा उपटी बुद्धी नाही ना तू. तू फक्त चावाया ना आहे बाकी तू बटा ठिकाणी चाटत फिरस. जास्त बोलान गरज नाही मला नाही का. मग मजा ना काही राहणार रे. तर श्याम पवारनं फोन का आपण आठच बंद करूत नाही का. तिसरी खिलाडी आपली खुशी _ खुशी _ सनी. समझने वाले को इशारा कॉपी. हाँ काय झालं खुशूज अंडा रोल. नाशिक सुरत होता ना इथं. हा सुरतले म्हणजे दुसरं कारण होतं. समझने वाले को इशारा कॉपी. हाँ तर चला आपण व्हिडिओतले सुरुवात करू. काय आडे वर जास्त बकचुदी करा मजा नाही आहे. वादा सुरत माझा होता पण तो नाशिक चालना घ्या. समझने वाले को इशारा कॉपी. क्यूट फिल्टर प्लस मेकअप. पोरीस ना व्हिडिओ दाखाच नाही मी सवय नाही माले काय बोलू ते बी उमजच नाही. सूरत चेक कर दग 100 तरी. समझने वाले को इशारा कॉपी. दाखलला पोरीले शिकाडी कोण राही नाही. प्यार प्रेम पहिली बात तर आपला काना देश मग गाणं अशा निघतच नाही बटा प्यार मोहब्बत वालाच गाणं आहेत. लोक फक्त अहो विचार करणार की आपली इंडस्ट्री कितली पुढे जाय राही. इंडस्ट्री पुढे नाही जाय राही आपलं युथ मागे जाय ना तो विचार करा नाही का. म्हणजे ना पोरीस ना शिवाय त्यांना गाणं नाही बंद राहणार दाखवा अल्लग नाही का. त्यानंतर नदी झुमका खरं तर पुरा इंडस्ट्रीना भोसडा होई जायले. जाऊ द्या काय बोलत नाही का. अगो बाकी नसले तर ते पुरी गांडले मिरची लाग गई वय. एवढंच आहे की चांगलं वयन लावा बाकीनं. काबर घाई आहे भाऊ इथली पोरीसले लग्न करा नाही. अभ्यास नहीं करस काही. 50 बार बोले हैं अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ IAS बनो और देश को संभालो. एक कपड्यावर कितला व्हिडिओ आहेत 1 2 3 4 आणि रील तर लगेच नाही बनस होई. येस नाही वाले नाही का. मेहनत तर बाहेर लागच नाही का रील बनाडाले. ते येस ना नजरतून येस ना पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे पुरा दिवस तर 4 रील शूट मग चालणार जात होतीन. मोठं काम आहे पिक्चर शूटिंग आहे ती म्हणजे येस ना पण इथला रिकामा टाइम शे. बाता तो आको डायरेक्ट 7 जन्म नाहीत 7 वर्ष भी जेमतेम चाललेले वाटतं. समझने वाले को इशारा कॉपी. आखो मग तुम्ही सांगतस बादल काय बी बोलस याच ठिकाणी चांगला काय
ओढणी बिडणी राहू द्या भाऊ. मना काना देश ना जितल्या बी माया बहिणी आहेत तेच नाही व्हिडिओ बनवणार टाईमला थोडंसं ओढणी वगैरे यूज करा, नाही का. गलत विचार नाही आहेत ना, गलत दृष्टिकोन आहे. लोकेशनी नजर नाही सपतून बात करा, लोके तुमले जशा वाटतात तशा नाही आहेत. आणि ज्या पुरी काम करी चुकेले आहेत इंडस्ट्रीमा त्यासले माहितीच होई, आणि त्यांना नाही का म्हणजे माहिती होई म्हणजे काय त्या एवढं सांगू नाही शकतास. हां, तर माया बहिणीसवन आपली इज्जत आपला आत्मा राहू द्या. या गोष्टीच नाही करता, जराशा गोष्टीच नाही करता, खराब नका करू, नाही का. तर चला या रोस्टिंग व्हिडिओला आपण आडेच खतम करू. जय सियाराम. आणि मी प्रयत्न करसू की म्हणजे मी पण प्रयत्न करसू लवकर व्हिडिओ बनाडाना, थोडा जास्त मोठा लाग गॅप होई राहणार खरं, नाही का. भेटूत पुढला रोस्टिंग व्हिडिओमा. टेक केअर, बाय बाय, जय सियाराम.